कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या वडिलांना बाजारपेठ पोलिसांनी 3 दिवसांनंतर अटक केली आहे। या धक्कादायक हत्याकांडामागे मुलीने केलेला आंतरजातीय प्रेमविवाह हे कारण असल्याचे तपासात समोर आलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी विनोद वसईकर यांनी 3 दिवसांपूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्राने हत्या केली होती। विवाहानंतर गायत्री माहेरी आली होती। घटना घडवल्यानंतर आरोपी फरार झाला होता। बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विशेष शोध मोहीम राबवून त्याला अटक केली। तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की गायत्रीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता। याच कारणामुळे विनोद वसईकर नाराज होते। त्यांनी मुलीसाठी 2 वेळा साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र गायत्रीने दोन्ही प्रस्ताव नाकारले आणि नंतर प्रेमविवाह केला। घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर याच मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये पुन्हा वाद झाला। हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी गायत्रीवर धारदार शस्त्राने हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला। हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली। चौकशी दरम्यान आरोपीने मुलीच्या आंतरजातीय विवाहामुळे संतप्त होऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे। सध्या बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आरोपी विनोद वसईकर याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।